राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या अंतर्गत ज्या काही बातम्या चालू आहेत त्या पाहता पक्षामध्ये नेमकं काय घडतंय याचं कुठेही बाहेर काही कळायला मार्ग नाहीये। परंतु एवढं निश्चित आहे की राष्ट्रवादी अजितदादाच्या पक्षाची जे काही अंतर्गत गोष्टी आहे त्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही। तो आणि त्यांचा पक्ष योग्य ते निर्णय घेतील। पक्ष कोणताही फुटू नये ही आमची त्यांच्या मागची धारणा असते। भगीरथ बालके प्रवेश करणार आहेत। भगीरथ बालके तुमच्या शिक्षणात प्रवेश करणार आहेत। 12 एप्रिलला शिंदे साहेबांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात अनेक जण रोज प्रवेश करतात। तुम्ही जर पाहत असाल तर त्यांच्या शासकीय निवासस्थानी असेल, त्यांच्या ठाण्याच्या घरी असेल, राहत्या घरी असेल, रोज शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करतायत। एक विश्वास असलेला नेता ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल या पद्धतीने प्रत्येक जण आता इतर ठिकाणी नको, आम्हाला शिंदे साहेबांचं नेतृत्व पाहिजे म्हणून भालके असतील किंवा इतर अनेक लोक असतील या महिनाभरामध्ये तुम्हाला हे पक्ष सोहळे पाहायला मिळतील। रुपाली चाकरकर यांनी माहिती दिली की यासाठीचे कोणत्याही प्रकारचं पत्र अथवा समन्स मला आलेलं नाही। सध्याही माध्यमांना कोणती प्रतिक्रिया दिला नाही। तर अशोक खरात हत्येच्या प्रकरणात मला यासाठी कोणत्याही प्रकारचं बोलावणं किंवा समन्स आले नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। हे बघा, अशोक खरात प्रकरण जे आहे ना, मला कधी कधी असं वाटतं की विरोधक हे अशोक खरातला वाचवत तर नाही ना। अहो, पोलीस आहेत, त्यांना तपास करू द्या ना। तपास एका दिवसात पूर्ण होतो का? महाराष्ट्राच्या पोलिसांवर यांचा विश्वास नाही का? हे प्रकरण एवढं गंभीर आहे। एखाद्या भ्रष्टाचाराचं प्रकरण असेल तर माणूस त्याला एखाद्या राजकीय नेत्याचा पाठबळ असणं समजू शकतो। बलात्कार सारख्या प्रकरणामध्ये कोण कुणाला वाचवतंय हेच कळायला मार्ग नाही। आणि विरोधक जे आहे, सकाळी एक जण आरोप करतो, दुपारी एक जण आरोप करतो, संध्याकाळी एक जण आरोप करतो। हे स्वतः वकील झाले, हे स्वतः जज झाले आणि हे स्वतः निर्णय द्यायला लागले। पोलिसांवर विश्वास ठेवा। रुपाली चाकरकरला एसआयटीची नोटीस का द्यायची? एका दिवसाचं काम असतं का? आज नोटीस द्यायची, उद्या अटक करायची, परवा कोर्टात जायचं, तेरवा कोर्ट निकाल देईल। एवढं फास्ट प्रोसेस कधी होते का? याच्यातलं गांभीर्य संपवण्याचं काम विरोधक करतायत असं मला वाटतं। म्हणून याचा तपास पोलिसांवर विश्वास ठेवा। आपले पोलीस हे योग्य प्रकारे तपास करतील आणि त्याच्यामध्ये कोणीही असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, मी वारंवार सांगतो त्याच्यावर सरकार कारवाई जरूर करेल आणि ती केलीच पाहिजे। नसता असे भोंदूगिरीचे महाराज हे जागोजागी तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणून या प्रकरणाकडे एक मोठा स्फोट ज्याला म्हणता येईल तो आता झालेला आहे आणि याच्यामुळे इतर भोंदूरला सुद्धा आता जेलची हवा खावी लागेल असं एकंदरीत चित्र दिसतंय। म्हणून थोडं आपण सरकारला मदत करावी असं आवाहन मी सर्वांना करेन।